शुभ प्रभात. आपले जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा कार्यक्रमाला उपस्थित माननीय राजेश्वरी देवी, आमच्या चौधरीताई, सर्व माझे वकील बंधू भगिनी, 22 तारखेला आपण 22 आणि 23 तारखेला आपण 2 दिवसीय परिसंवाद घेतला होता मीडिएशन या विषयावर. त्यात एक सब्जेक्ट होता मेडिटेशन फॉर मीडिएशन. एक व्हिडिओ आपण 4 मिनिटाचा बघितला होता. त्यात रजा मुराद यांचा आवाज होता. ते 2 नवरा बायको त्यांचं भांडण, त्यांचे आईवडील आणि तो मध्यस्थ. सुरुवातीला तो मध्यस्थ स्वतःच इतका अशांत होता, डिस्टर्ब होता की तो डोक्याला हात लावला त्याने का यांचं भांडण मी कसं मिटवायचं. म्हणजे त्या व्हिडिओमार्फत एक प्रयत्न असा होता की आपणच जर अशांत राहिलो, डिस्टर्ब राहिलो, तर त्या ज्यांचं भांडण आपल्याला मिटवायचं आहे त्यांचा वाद, त्यांचं भांडण आपण कसं काय मिटवणार. म्हणून आपण स्वतःही शांत ध्यानस्थ राहणं आणि त्या मेडिटेशनसाठी फायदा करून घेणं हाच त्या व्हिडिओचा आणि आजच्या कार्यक्रमाचा उद्देश. त्या कार्यक्रमानंतर 2-3 दिवसांनी ताई आल्या होत्या, चौधरीताई. मग त्यांनी ही कल्पना मांडली की आपण असं करू शकतो का. आमची संस्था आहे. म्हटलं खूप छान कल्पना आहे. आणि एम्पॅनल लॉयरसाठी जे आपले मेडिएशनचे आहेत त्यांच्यासाठी खरोखर चांगली कल्पना त्यांनी मांडली. आज थोडी थंडी आणि सकाळी यायचं म्हटल्यावर थोडंसं प्रश्न असतो, तरी बऱ्यापैकी माझे वकील बंधू भगिनी इथं आलेले आहेत. ह्या मेडिटेशनचा मी स्वतःसुद्धा माझ्या स्वतःच्या आयुष्यात सुद्धा खूप म्हणजे यापूर्वीपासूनच मी वापर करतो. अगदी म्हणजे ही जी मी जज झालो 2005ला, त्यावेळेस एक्झामच्या अगदी एक 1-1.5 महिन्याआधीच माझ्या अत्यंत जवळच्या व्यक्तीची हत्या झाली होती त्यावेळेस. आणि मी डिस्टर्ब होतो, पण त्या व्यक्तीची इच्छा होती की मी जज व्हावं. त्याचा शेवटचे शब्द होते की तू जज व्हायचं आहे. आणि मग शांत मी होऊ शकत नव्हतो त्यावेळेस. मग त्यावेळेस मी त्या मेडिटेशनचा आधार घेतला. म्हणजे माझ्याच मनाला जे विचार होते, जे मला त्रास देत होते, काहीतरी चुकीचा विचार माझ्या मनात येत होता, ते सगळे विचार मी सकाळी उठून मग कुठेतरी ध्यानस्थ होऊन 15 मिनटं, 20 मिनटं, अर्धा तास ते म्हणजे मेडिटेशनचा मला फायदा कसा झाला हे मी सांगतो. अगदी कोरोना काळातसुद्धा आपल्या आजूबाजूला खूप अशा चुकीच्या वाईट घटना घडत होत्या. आपले जवळचे लोक जात होते. त्यावेळेस देखील मी 4:30 वाजता उठून पहाटे ध्यानस्थ व्हायचो आणि स्वतःच्या विचारांशी थोडंसं कसं आपण ॲडजस्ट करायचं ह्याचा प्रयत्न करायचो. आपल्यालासुद्धा या मेडिटेशनचा मध्यस्थी प्रक्रियेसाठी उपयोग करून घ्यायचा आहे. आज ही छोटीशी सुरुवात होती. त्या दिवशीचा व्हिडिओ आपला बघितला. ॲक्च्युली मेडिटेशन काय आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि मेडिटेशन करता करता ताई काय होतं, कधी कधी झोपसुद्धा लागते बरं का. लागते जास्त वेळ बसलो तर झोपायला लागते. आणि डोळे झाकल्यानंतर असे भारी विचार येतात. डोळे झाकले की आपली जवळची माणसं आठवतात किंवा आपले दुश्मनसुद्धा आठवतात आपल्याला, का आज आपण ह्याला काय करायचं, ह्याचं आपण काय बघूच, असं सुद्धा विचार येतात. येतं ना, नक्कीच येतं ना. अगदी तर आपण तर 5-6 मिनटं जे डोळे झाकले त्यावेळेससुद्धा आपल्या डोक्यात काही विचार असे आलेले असतील, नक्कीच आले असतील. परंतु आपल्या चांगले विचार म्हणजे मध्यस्थी प्रक्रियेसाठी आम्ही त्या व्हिडिओमध्ये दाखवलं की ते मध्यस्थ ती पार्टीसोबत मेडिटेशन करते. अगदी तशी शक्यता आहे किंवा म्हणजे प्रत्यक्ष आपण त्याची अंमलबजावणी करू शकतो का ह्याची शक्यता मला वाटत नाही. अगदी अशक्यच असंही काही नाही. परंतु आपण स्वतः समजा आपल्याला माहिती आहे का तो डिस्प्यूट आज पती पत्नीचा डिस्प्यूट आहे किंवा भावाभावाचा डिस्प्यूट आहे,
आणि आपल्याला समजा ती केस समजलेली असेल, आज ती तारीख असेल, तर त्यावेळेस आपण स्वतः ध्यानस्थ होऊन तो डिस्प्यूट कसा सोडावा थोडासा आपण विचार केला तर तो आपल्याला नक्कीच फायदेशीर होईल. पुनश्च मी आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि नक्कीच ह्या मेडिटेशनच्या प्रयोगाचा आम्हाला फायदा होईल आणि त्याचा आम्ही उपयोग करून घेऊ अशी आशा बाळगतो. धन्यवाद. थँक्यू.